प्राणप्रतिष्ठा समारंभाने ठाण्यातील सर्वात मोठ्या त्रिमंदिराचे उद्घाटन। ठाणे व मुंबईतील सर्वात मोठे मंदिर असलेल्या त्रिमंदिराचे ठाणे पश्चिम येथील साकेत रोडवरील बाळकूम येथे त्याच्या भव्य दिव्यतेने या मंदिरातील देवीदेवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे। या सोहळ्यानिमित्ताने ठाणे व मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक वातावरणात एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे। 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती, चिंतन आणि आध्यात्मिक श्रद्धेच्या वातावरणात 3 दिवसांचा पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू करण्यात आला आहे। दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने बांधलेले हे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाऊन ते आधीच एक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित केले जात आहे। हे मंदिर संपूर्ण राज्यासाठी आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे। यामध्ये समावेशकता आणि सुसंवाद या आदर्शांचे खरे प्रतिबिंब बनेल। एकात्मिक चिंतनाचे एक ठिकाण जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने एकत्र येऊ शकणार आहेत। या त्रिमंदिरचे वैशिष्ट्य म्हणजे 3 प्रमुख देवतांची स्थापना होत आहे। यामध्ये जैन धर्माचे श्री सिमंदर स्वामी, शैव धर्माचे भगवान शिव आणि विष्णूचे अवतार भगवान श्रीकृष्ण आणि इतर 25 पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावर स्थापना करण्यात येत आहे। श्रद्धा आणि श्रद्धेचा हा दुर्मिळ आणि प्रतिकात्मक संगम सामाजिक न्यायाचे प्रतिबिंबित करतो। खरं तर हीच मुख्य शिकवण आहे जी एकाच पवित्र छताखाली सर्व धर्मांच्या आध्यात्मिक समानता, परस्पर आदर आणि सहअस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणून उदयास येते। या मंदिरातील देवीदेवतांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। अनेक भक्तगणांनी त्या मंदिराला भेट देऊन भगवान दादांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला। हे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर लाखो भक्त भाविकांना मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेता येईल। एकंदरीतच श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। मुंब्रा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 3 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केलेल्या आरोपींना अटक। मुंब्रा येथे 3 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात कठोर कारवाई करत मुंब्रा पोलिसांनी अवघ्या 6 दिवसांत आरोपींना अटक करून अपहृत बाळाला सुखरूप ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे। अथक तपास, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे। यामध्ये मुंब्रा पोलिसांनी मोहम्मद गुलाब आणि खैरुन्निसा मोहम्मद यांना अकोला येथून अटक केली आहे। मुंब्रा येथे 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास डीसीबी म्हणजेच डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेसमोरील खाडी मशीन रोडवर फरजाना मोहम्मद फिरोज मंसूरी या त्यांच्या 2 मुलींसह रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी बुरखाधारी महिलेने 3 महिन्यांची मुलगी आफिया हिला "मी समोरच जाते" असे सांगून मांडीवर घेतले व संधी साधून पळ काढला। या प्रकरणी बालिकेच्या आईवडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली। याबाबत लगेचच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला। गुन्हा दाखल होताच 4 स्वतंत्र तपास पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला। घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले। पुढील तपासात ती महिला एका पुरुषासह मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत असल्याचे आढळून आले। ठाणे, भांडूप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासून संशयितांची हालचाल टिपण्यात आली। तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बाळाचे कपडे व स्वतःचा पेहराव बदलल्याचेही उघड झाले। दरम्यान आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग काढत पोलीस पथक इंशानगर, शादी महल परिसरात पोहोचले। तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची साथीदार नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेण्यात आले। तिच्या चौकशीत अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी, तालुका पातूर येथे असल्याचे निष्पन्न झाले। तत्काळ पोलीस पथक अकोला येथे रवाना झाले असता मुहम्मद मुजीब गुलाब, वय वर्षे 31 व त्याची पत्नी खैरुन्निसा मुजीब मुहम्मद, वय वर्षे 30 यांना अटक करण्यात आली। अपहरण झालेली चिमुकली आफिया हिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले। या संपूर्ण कारवाई दरम्यान मुंब्रा ते सीएसएमटी तसेच मुंब्रा ते वांगणी दरम्यानच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले। 6 दिवस सलग दररोज सुमारे 18 तास चाललेल्या तपासातून हा गंभीर गुन्हा उघडकीस आला।
मुंब्रा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे व सहाय्यक आयुक्त प्रिया ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार व संपूर्ण तपास पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे करीत आहेत. पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मनसुरी. त्यांची तक्रार अशी होती की त्या बाजारामध्ये त्यांच्या 2 मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि CCB बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना ती मुलगी सवय 3 वर्ष आणि ती मुलगी सवय 3 महिने. यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली. त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा की तुला मुली उभास करणं आहे, एक व्यक्ती तू मेहरबाज देतो असं मुलगीने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती 3 महिन्याची त्या मुलीला घेतलं. मुलीसाठी डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे तपास सुरू केला. त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता, परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलं होतं. त्याच्यावरून मग पहिल्यांदा की रिक्षा ट्रेस करण्यात आली, रिक्षा ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली आणि रिक्षा त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या 4 टीम टोटल तयार केल्या गेल्या. क्राईम ब्रँचच्या 2 टीम तयार केल्या गेल्या. या टीम्सने मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं CCTV फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं. त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक ओळखणारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाते. त्यामुळं मग मुंब्र्यापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन चेक करण्यात आली. एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं. त्यानंतर जाऊन की ही महिला ही नाही, केवळ कुठा असल्यामुळं ते असा हे झाला होता. त्यानंतर पुन्हा तपास मूळजागी येऊन थांबला. मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या CCTVचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं. त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2वर एक महिला त्यामध्ये मुळं एक बाळाला घेऊन येते. त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाचा बाहेरच्या बाजूला दिसतोय. त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस ही इकडं CST लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात. त्यानंतर मग मुंबईकडचे आपण रेल्वे स्टेशन चेक केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. रेल्वे रुळाखाली नाल्यामधील कचऱ्याला लागली आग. कळवा रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यामधील कचऱ्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले.
परिणामी कर्जत कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती. कळवा येथील रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी साधारणपणे 5 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. या आगीच्या धुराचे लोट सर्वत्र पसरले. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी धुराचे लोट पसरत असल्याकारणाने कर्जत कसारा मार्गावर जाणाऱ्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत होत्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. कचऱ्याला लागलेली आग रेल्वे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात यशस्वी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. बदलापूर येथे धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू. दिनांक 31/1/2026 सकाळी 8:12 सुटणारी BL10 बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी लोकल एक महिला प्रवासी चेतना देवरुखकर फलाट क्रमांक 3 वर चालू झालेली ट्रेन पकडताना स्वतःचा तोल सांभाळू शकली नाही. तोल सांभाळू न शकल्यामुळे प्लॅटफॉर्म संपताच लोकलमधून पडली आणि चालू ट्रेन खाली आली आणि या घटनेत दुर्दैवाने जागीच मृत्युमुखी पडली. GRP बदलापूर हेड कॉन्स्टेबल स्वप्नील मसाणे यांनी उपचार हेतू स्टेशन मास्तरद्वारा प्राप्त मेमो 11868 वर तिचे शव ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथे नेण्यात आले. पाहूया या घटनेची काही दृश्ये. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.